मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. आजचा दिवस आहे 31 डिसेंबरचा आणि मी एक होमबेकर आहे. त्यामुळं 31 डिसेंबरचा दिवस तुम्हाला हे माझी केकच बघायला भेटतील आणि केकच्या डिझाईन. तर आता मी एक होमबेकर असल्यामुळे आजचा हा दिवस आमचा काय म्हणतात सीझनचा दिवस आहे. थोडक्यात भरपूर साऱ्या केकच्या ऑर्डर असतात. मला काही भरपूर साऱ्या नव्हत्या पण बऱ्यापैकी तरी होत्या. आता जेवढे केक होते तेवढे डिझाईन मी तुमच्यासोबतही शेअर करते. तर बेंटो केकची एक ऑर्डर आली होती मला. त्यासोबत चॉकलेट ट्रफलचीही होती आणि चॉकलेट ट्रफल केक बनवता आणखीनही मला केकची ऑर्डर होतं, पुढे तुम्हाला सांगेलच. तर बेंटो केक हा मी इथं बनवत होते चॉकलेट फ्लेवरमध्येच होता आणि याच्यासोबत 2 कप केक येतात आणि छोटूसा हा केक दिसायलाही छान दिसतो. कस्टमरलाही तो बजेटमध्ये बसणारा असतो. आता याला मी अगोदर क्रम कोटिंग करून घेते. आता मी संध्याकाळी लिटरली हा केक बनवायला घेतलेला होता. दिवसभर माझीही थोडीशी कामं होती बाहेरची, त्यामुळे मी ती करून घेतली आणि हे केक ना मला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत द्यायचे होते. सोसायटीमधलीच ऑर्डर होती, त्यामुळं टेन्शन काही नव्हतं. आता तो केक मी पटकन बनवून क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला. नंतर हा चॉकलेट ट्रफल केक बनवायला घेतला. तर हा केक हाफ केजीचा आहे. यासाठी मी 6 इंचचा टीन वापरलेला आहे आणि प्रीमिक्स म्हणाल तर 180 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे. 3 लेयर मी कट करून घेतलेले आहेत. आता संध्याकाळी मी हे केक 7-7:30ला बनवायला घेतलेले असतील. आता हा केक बनवताच मला नंतर न्यू इयरसाठी म्हणजे 31 डिसेंबरसाठी 2 केकच्या ऑर्डर आल्या. साध्याच होत्या त्या, परंतु हा केक बनवताच आल्या होत्या. त्यामुळं मी नंतरच्या केकचे जे क्लिप आहेत तुमच्यासोबत मला काय ते शेअर करता आलेले नाही आहेत. जस्ट म्हटलं जे शेअर करता आले तुमच्यासोबत मी ते दाखवतेच. तर हा आहे चॉकलेट ट्रफल केक. यासाठी मी क्रीममध्ये जे गणाश आहे ना ते गणाश घालून घेऊन चॉकलेट मूस म्हणू शकता, चॉकलेट डच म्हणू शकता, अशी क्रीम मी तयार करून घेतलेली आहे. आता कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला याला क्रीम लावायची आहे. कस्टमरने सांगितलं होतं क्रीम थोडीशी कमी वापरा, कारण की आता थंडी भरपूर आहे, त्यामुळं सर्दी खोकल्याची साथ असतेच. त्यामुळं मुलं केक खातात, त्याच्यामुळं मग मी थोडीशी क्रीम कमी लावली. ज्यावेळेस आपण क्रीम केकला कमी लावतो त्यावेळेस प्रीमिक्सची क्वांटिटी आपल्याला जास्त वाढवायची आहे आणि ज्यावेळेस कस्टमर काहीच बोलत नसेल तुमच्या प्रमाणे केक बनवा, त्यावेळेस प्रीमिक्स जेवढे घेतो ना तेवढेच क्रीम घ्यायची आहे. आता मी इथे 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेला आहे, तर आपल्याला 180 ग्रॅमच क्रीम घ्यायची आहे किंवा 180 ml म्हणू शकता, कपडे जर मोजून तुम्हाला घ्यायचं असेल तर. तर इथं चॉकलेटचा केक बनवतो आहे, त्यामुळं थोडंसं आपल्याला जो आपण पायनॅपल स्ट्रॉबेरीचा केक बनवतो त्याच्यापेक्षा चॉकलेटचा केकला आपण जास्त सोक करायचं आहे, जेणेकरून तो थोडासा सॉफ्ट लागेल. चॉकलेटच्या ह्याच्यामध्ये प्रीमिक्समध्ये कोको पावडर असते आणि कोको पावडर ही जास्त वॉटर ॲब्झॉर्ब करून घेते आणि मग नंतर हा स्पॉन्ज आहे तो आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्यावर ड्राय होतो, त्यामुळे थोडासा जास्त सोक करायचा आहे. आता हे बोलता तुम्हाला काही छोट्या मोठ्या टिप्स सांगता माझ्या केकचे हे क्रम कोटिंग करून झालेलं आहे. आता आमच्यासाठीही केक बनवायचा होता, म्हणजे माझ्या मुलांसाठी 31 डिसेंबरसाठी. तर मी साधा आपला मावा केकच बनवणार होते. आदर्शचे प्रिलियम सध्या आता चालू होणार होते, म्हणजे रिस्क नको घ्यायला, सर्दी खोकला व्हायला नको, त्यामुळं मी साधा सिंपलच माझा केक बनवणार होते. आता हे दोन्ही केक बनवून झाल्यानंतर मी आमच्यासाठीही आणि आणखीन 2 मला केकचं ऑर्डर होतं, तर ते देखील मला बनवायचं होतं. प्लस आमचं 31 डिसेंबरचं सेलिब्रेशनही होतं. आम्ही काही कुठं बाहेर जाणार नव्हतो, घरीच छान असं सेलिब्रेशन करायचं होतं. मुलांना काय पाहिजे ते आम्ही ऑनलाईन मागवलं होतं. आता काय मागवलं हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. ट्रफल केक छान असा क्रम कोटिंग करून घेतला आणि हा देखील आता मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते. नंतर जो बेंटो केक ना फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता त्याला डिझाईन आता करून घ्यायची होती. तर बोर्डवरती हा ठेवून घेतला. आता हा फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बेंटो केक हा बघा असा बेंटो बॉक्स येतो. याच्यामध्ये आपल्याला हा बेंटो केक ठेवायचा आहे. तर तो ठेवण्या अगोदर आपल्याला त्या केकच्या खाली ना बटर पेपर जो आहे तो ठेवायचा आहे आणि बटर पेपर ठेवूनच मग तो बेंटो बॉक्समध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आता बेंटो बॉक्स म्हणजे किती एकदम छोटासा हा केक असतो, खूप छान आणि क्यूट असा दिसतो आणि याला आपण बेंटो केकच म्हणायचं, मिनी केक म्हणता येत नाही. जो 250 ग्रॅमपेक्षा कमी असतो तो बेंटो केक असतो. अशा पद्धतीने हा आता ठेवून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर काही जास्त डिझाईन काढायची नव्हती, कारण की बेंटो केक हा छोटा असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर नोझल वर्क ही कमीच असतं.
याच्यावर फक्त मला 2026 असं लिहायचं होतं. वरती फक्त येल्लो क्रीमनी मी पॅलेट नाईफनी साधी सिंपल डिझाईन काढली होती आणि त्याच्यावर एवढं फक्त व्हाईट क्रीमनी एवढं लिहून घेतलं मी 2026 असं. आणि नंतर मग काही स्प्रिंकल वगैरे टाकून थोडंसं मी डेकोरेट करणार होते. आता बेंडो केकसोबत ना 2 कप केकही येतात आणि आता ते मी तुम्हाला पुढे दाखवलेच. त्याच्यावरतीही मी येल्लो क्रीमने मला फ्रोस्टिंग म्हणजे डिझाईन काढायची होती. तर हा केक आता रेडी झालेला आहे 2026 बघा. आता मग याच्या साईडलाच ना 2 कप केक असतात, तर याच्यावरती डिझाईन मला काढायची होती. तर याच्यावर थोडंसं गणाश टाकून घेतलं आणि येल्लो क्रीमनेच मी आता अशा पद्धतीने फक्त साधी सिंपल ना फ्लावरची डिझाईन काढून घेणार आहे. हे बघा, आता इथं हात आडवा आला, मला ते दिसलं नाही, परंतु हे बघा अशा पद्धतीने मी हे दोन्ही कप केकवरनं फ्लावरची डिझाईन काढून घेतली. आता हे कसं पॅक करायचं हे पुढे तुम्हाला मी दाखवतेच. त्या अगोदर जो ट्रफल केक आपण बनवून घेतला होता तो मी आता फ्रीजमधून बाहेर काढला. याला आता फायनल फिनिशिंग मी करून घेतलेले आहे. याच्यावरती ना आता आपल्याला हे जे गणाश आहे ना, ते गणाश केकवरती आपल्याला ना अप्लाय करून घ्यायचं आहे. तर आता व्हिडिओ थोडंसं स्किप झाला. डायरेक्ट इथं गणाश मी त्याच्यावरती टाकलेलेच तुम्हाला दिसत असेल. आता याच्यावरती बघा मगाशी जे कप केक बनवले होते, तर त्यातलाच एक एक्स्ट्रा मी बेक केला होता याच्यावर ठेवण्यासाठी डिझाईनसाठी. त्याच्यावरती येल्लो क्रीमची मी अशी डिझाईन फ्लावरची डिझाईन काढून घेतली आणि आता चॉकलेट जी गार्निशिंग आहे ते आपल्याला याच्यावरती करून घ्यायचं आहे. काही बघा चॉकलेट मोल्डमध्ये ना मी हे चॉकलेट गार्निशिंग तयार करून घेतलेले होते. हार्ट शेप म्हणा, तो बिस्किट म्हणा किंवा चॉकलेटचे बार आहेत ना ते म्हणा, अशा पद्धतीने आपला हा चॉकलेट केक रेडी झालेला आहे. आता जो बेंटो केक होता ना तो देखील मी तुम्हाला दाखवते. तर बघा बेंटो केक अशा पद्धतीने त्याच्या साईडला 2 कप केक आणि असा हा बेंटोचा बॉक्स येतो आणि याच्यावरती बघा असा ट्रान्सपरंट येतो. खूप सुंदर दिसतं हे. तर अशा पद्धतीने मी हे दोन्ही केक रेडी करून घेतलेले आहेत. आणखीन 2 केक मी बनवले होते, पण ते काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आले नाहीत. दोन्ही केक रेडी झालेले आहेत आणि केक बनवून झाल्यानंतर मस्त असं ना मुलांनी त्यांच्या आवडीचे काही पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि मी काही हे न खाल्लं त्यामुळे मला व्हेज पनीर मागवलेला होता. अशा पद्धतीने मी हे सगळं मागून एन्जॉय केलं. 31 डिसेंबर आणि हा आहे आता दुसऱ्या दिवशीचा दिवस. पहाटे 4 वाजता मी उठलेली होते आणि अंघोळ वगैरे माझी झालेली होती 4 वाजता. तर आजचा दिवस हा खरंच खूप छान आहे. 1 जानेवारी 2026चा. तर आज मी जाणार होते गुरुचरित्राचं पारायण करायला अकलापूरला. तर इथं पुण्यापासून 2 तासाचा रस्ता आहे तो आणि तिथं 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं. दरवर्षी होतं. मी काही गेले नाही कधी. म्हटलं ह्या वर्षापासून आपली सुरुवात करावी. नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं दत्त महाराजांच्या स्वामींच्या गुरुचरित्र पारायणाने करावी आणि वर्षाची सुरुवात ही चांगली झाली, स्वामी सेवेने झाली. तर वर्षभर स्वामी सेवा आपल्याला करता यावी असा हा माझा संकल्प मी स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना केला. तर त्यासाठीच मी म्हटलं चला आज पहाटे 4 वाजताच उठले आणि रात्री देखील ना 12 वाजलंच होतं मला सगळं काम उरकून झोपायला, केकची ऑर्डर हे सगळ्या देईपर्यंत. तरीसुद्धा पहाटे 4 वाजता उठण्याचा जो आनंद होता असा कंटाळावाणा अजिबात नव्हता की अरे माझी झोपच झाली नाही, हे नाही. तर मी असं सांगेल की जे काम आपल्या आवडीचं आहे ना, तर ते करण्यासाठी आपल्याला अजिबात थकवा, कंटाळा हा कधीच येत नाही बरं का. फक्त आपलं जे काम आहे ना ते आवडीचं असायला पाहिजे. जसं की हे माझं. तर स्वामी सेवा करताना ना खरंच सांगते एक दुप्पट शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. माझ्या तरी होते आणि मला खूप अनुभव आहे. तर आता या वर्षीचा संकल्प मी असाच केलेला आहे की स्वामी महाराजांनी, दत्त महाराजांनी माझ्याकडून भरपूर अशी सेवा या वर्षामध्ये करून घ्यावी आणि हाच संकल्प घेऊनच मी आता अकलापूरला जाणार होते गुरुचरित्र पारायण करायला. तिथं देखील खूप छान मंदिर आहे दत्त महाराजांचं. आता जे कोणी पुण्यात राहत असतील त्यांना मे बी माहिती पण असेल. तर आता मी इथं मोशी या भागात राहते. इथून 2 तासाचा हा रस्ता होता अकलापूरचा. एकमुखी दत्त महाराजांचं तिथं मंदिर आहे.
तर आता पारायण करणार म्हटल्यानंतर कांदा लसूण मला काही खायचं नव्हतं, बाहेरचंही खायचं नव्हतं. त्याच्यामुळं म्हणलं चला घरच्यांनाही सगळा स्वयंपाक करून जावा आणि आपलंही त्याच्याबरोबर घेऊन जावं चपाती आणि भाजी. इथं बिना कांदा लसणाचीच भाजी केलेली होती, बटाट्याची केली होती आणि इथं चपात्या देखील मी आता सगळ्यांसाठी बनवून घेतल्या होत्या. मुलांसाठी अहोंचाही टिफिन मी करून ठेवलेला होता. म्हणलं नको आपण कुठं बाहेर गेलं की यांचे काही हाल म्हणजे नको खाण्यापिण्याचे म्हणून. आणि आता गुरुचरित्र पारायण करण्यासाठी मी इथं बघा पिवळ्या रंगाची साडी घातलेली होती. आता आम्ही इथून दोघी-चौघीजणी होतो. माझी जाऊ होती आणि आणखीन दोघीजणी ताई होत्या. तर आम्ही एका ठिकाणी जमणार होतो आणि तिथून पुढं आम्ही आमची गाडी करून अकल्यापूरला निघणार होतो. तर एक वेगळाच काय म्हणायचं उत्साह, वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येते. म्हणून ज्यावेळेस आपण कुठलीही सेवा करतो किंवा स्वामी महाराजांची असो, दत्त महाराजांची असो, एक डबल एनर्जी आपल्याला शरीरामध्ये येऊन जाते. तर ह्याच वर्षीचा संकल्पही तुम्ही करा, स्वामी सेवेत जरूर जावा, असा हा माझा संदेश असेल प्रत्येक जणांना म्हणजे आपल्या यूट्यूबरना. आणि नवीन वर्षाच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलींना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं हे वर्ष आनंदमय, सुखमय, निरोगीमय जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण व्हावो हीच माझ्याकडून स्वामी महाराजांना मी प्रार्थना करते. तर पूर्ण स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळं उरकून झाल्यानंतर आहोंना मी 5:15 वाजता सोडवायला आले होते आहो मला. आम्ही एका ठिकाणी सगळे जमणार होतो. त्या ठिकाणी मला तिथं पोचायचं होतं. मग आहो मला तिथं सोडवायला आले आणि तिथून मग आम्ही आमचं गाडी करून जाणार होतो चौघीजणी. चौघीजणींनी ठरवलं होतं एक पॉईंट की इथं जमा व्हायचं म्हणून. आता तिथूनही आम्ही निघलो 5:15 म्हणजे 5:30पर्यंत आम्ही तिथून निघालो आणि बघा आता हळूहळू दिवस उगवायला लागलेला होता आणि नवीन वर्षाचा उगवता सूर्य पाहायला खरंच मी उत्सुक होते की चला नवीन वर्षाची सुरुवात ही खूप छान होते म्हणून दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या गुरुचरित्राच्या पारायणाने मी हा नवीन वर्षाचा ची सुरुवात करते. हा आनंद वेगळाच होता. थंडीही भरपूर होते त्यामुळे आम्ही सगळे स्टोल वगैरे बांधून सगळं पॅक होऊन निघालो होतो त्याच तयारीने. आणि इथं आता आम्ही जवळजवळच आलेलो होतो आणि त्यानंतर बघा इथं गुरुचरित्र पारायण आम्ही केलं. काही अध्याय वाचून झाल्यानंतर मध्ये इथं ब्रेक दिलेला होता. त्यामुळे ब्रेकमध्ये तुम्हाला थोडीशी म्हटलं चला एक झलक दाखवावी. भरपूर सारे जे भाविक आले होते इथं गुरुचरित्र पारायण करायला. लिटरली तुम्हाला सांगते 7,000 लोक इथं आलेले होते. जे दादाही ना माईकमध्ये सांगत होते बरेचसे भाविक आलेले होते म्हणून. तर इथं बघा आम्ही मध्ये आधी ब्रेक देत होते कारण की एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं आणि कसं बऱ्याच जणांना काही काही प्रॉब्लेम असतो शुगरचा वगैरे. त्यामुळं ना मग त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात, थोडंसं काहीतरी खायचं असतं फलाहार वगैरे. त्यामुळं ना इथं 2-2 तासाला ब्रेक देत होते. मग हे ब्रेकमध्ये आम्ही थोडंसं पाय मोकळा करून आलो, थोडंसं पाणी वगैरे पिलो आणि इथं केळी वगैरे वाटप होते ते देखील आम्ही खाल्लं. आणि इथं बघा हा दिंडोरी प्रणीचा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. तर वाचून झाल्यानंतर परत नंतर तुम्हाला इथं इथलं मंदिर दाखवते. हे इथलं आहे मंदिर बघा, स्वयंभू मंदिर आहे. आता बरेच जणांना माहितीही असेल इथलं. आणि इथं एकमुखी दत्त आहे आणि दरवर्षी इथं एक दिवसीय गुरुचरित्र पारायण होतं. आता याच वर्षी मला माहिती झाले. म्हटलं चला आता माहिती झाले तर आपण हे करून घेऊया. तर इथं थोडासा ब्रेक झाल्यानंतर इकडे आम्ही फिरून आलो. ही आहे माझी जाव. आम्ही दोघी जावा-जावा मिळून हे गुरुचरित्र पारायण करायला आलो होतो. आता त्यानंतर ना मग मध्ये ब्रेक झाल्यानंतर आम्ही इथं दर्शनालाही आलो होतो. इथं बघा एकमुखी दत्त चं मंदिर आहे इथं आणि खूप सारी गर्दी होती. इथं दर्शन घेतल्यानंतर आता डायरेक्ट मी तुम्हाला ना आमचं गुरुचरित्र पारायण झाल्यानंतरच मी इथं दाखवते. मग 5:30ला आमचं हे गुरुचरित्र पारायण संपलं. नंतर मग आम्ही सगळं जो ग्रंथ वगैरे आहे तो पॅक करायला घेतलेला होता. कारण की आता पुढं हे आम्हाला घरी निघायचं होतं आणि घरी येता येताना लेटही होणार होतं. पण आजचं गुरुचरित्राचं पारायण ना हे खरंच काय म्हणतात एकदम संपूर्ण काहीही विघ्न न येता पार पाडलं आणि त्याचा आनंदही खरंच वेगळा होता. बरेचसे भाविक बघा घरी जाण्यासाठी आता गडबड करत होते. आम्ही हे बघा आम्ही दोघी जावा आणि ह्या एक ताई होत्या. आम्ही एवढे सगळे मिळून इथं पारायणासाठी आलो होतो. नंतर घरी जाण्यासाठी निघालो. जी सकाळी आम्ही गाडी केलेली होती त्याच गाडीने माघारीही फिरलो आणि येता येताच आम्हाला घरी येता 9 वाजल्या. तर अशी होती ही माझी
नवीन वर्षाची सुरुवात. तर चला आजचा हा ब्लॉग इथंच एंड करते. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र करायला विसरू नका. भेटूया असा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, एका छानशा ब्लॉगमध्ये. तर चला परत एकदा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा.